चुकल्या कुणाच्या करू नको आणि राग मनाला धरू नको शिवकानो अरे चुकल्या कुणाच्या करू नको आणि राग मनाला धरू नको तोल जिबेला सोडू नको अन पापाच्या घडा भरू नको अरे तोल जिबेला सोडू जो परमात्मा एक वाले वो वीडियो को लाइक एंड चैनल को सब्सक्राइब जरूरी करें बोलो परमात्मा एक नमस्कार जी। आणि म्हणून आपल्याला महान देगी बाबा सुखदेवजींनी खरोखर आपल्याला आई जशी आपल्या मुलांना जसं घडवतो काय ती माय माऊली वरानशी आहे अहो अखाद्या माय माऊलीनं 6 वर्षाचं आयुष्य म्हणजे आपल्या पती देवाला म्हणजे महान देगी बाबाला आपलं आयुष्य दान केलं अशी या जगात कोणी माऊली झाली नाही म्हणून त्या परमपित्या आणि त्या महान देगी बाबा सुखदेवजी अहो आपल्या सेवकाला काय घडवलंय ज्या प्रकारे कुंभार मातीला आकार देतो आणि मडका घडवतो त्या प्रकारे बाबांनी आपल्या सेवकाला घडवलंय म्हणून काय म्हणायचं अहो कुंभारा परी जुमना बाबा कुंभारा परी जुमना अहो सेवकाला घडवी कुंभारा परी जुमना सेवकाला घडवी कुंभारा परी जुमना सेवकाला घडविले कुंभारा परी जुमना सेवकाला घडविले वासवनिया माला बाबा वासवनिया माला मार्गाकडे वळवी वासवनिया माला मार्गाकडे वळवी कुंभारा परी जुमना सेवकाला घडविले वाचवूया मला
कडे वडाविले आमासाठी बाबाने देह आपलं जिजविले आमासाठी बाबाने ते आपला जिजविले आमासाठी बाबाने देह आपलं जिजविले आमासाठी बाबाने ते आपला जिजविले आमासाठी बाबाने देह आपलं जिजविले दुखी कष्टी लोकांना बाबा दुखी कष्टी लोकांना अन सुखी त्याने बनविले दुखी कष्टी लोकांना देवकाला घडविले कुंभारा परी जुमना सेवकाला घडविले वाचवूनिया माला बाबा मार्गाकडे वडाविले महान थे बाबा जुमदेवजींनी आपल्याला 3 शब्द दिले आहेत. सत्य मर्यादाने प्रेम मर्यादित राहुनी महान त्यागी बनले हो मर्यादित राहुनी महान त्यागी बाबा बाबा महान त्यागी बनले हो मर्यादित राहुनी महान त्यागी बनले बहुत दुःख सोसुनी बहुत दुःख सोसुनी अन भगवंत मिळविले बहुत दुःख सोसुनी भगवंत मिळविले कुंभारा परी जुमना सेवकाला घडविले हो हो हो
वाचवून आम्हाला बाबा मार्गाकडे बाबांनी या मानव धर्मामध्ये प्रत्येक सेवकाला एकतेने राहण्याकरता सांगितलंय. म्हणून बाबा असे म्हणणे होते, राहा तुम्ही एकतेने आम्हास सांगितले. आम्हास सांगितले बैमानी करुणी. काय काय सेवकानी बाबाशी बैमानी केली. बैमानी करुणी अन भ्रष्टाचार भरवी. बैमानी करुणी भ्रष्टाचार भरवी. बैमानी करुणी भ्रष्टाचार घडविले. कुंभारा परी शिवकाला घडविले. म्हणून शेवटचा कडवा आहे त्या महान ते की बाबा सुखदेवजीने सेवा करानी मानी त्याचे जीवन सुखी झाले. सेवा करानी मानी बाबा त्याचे जीवन सुखी झाले. अहो या मानव धर्मामध्ये जो प्रत्येक व्यक्ती आलेला आहे हा दुःख घेऊनच आलेला आहे. आणि दुःखाचा निवारण माझ्या महानतेकी बाबा जुमदेवजीने केलेलं आहे. म्हणून प्रत्येक सेवकाला अशी विनंती आहे की बाबाने दिलेल्या तत्व शब्द नियमाने चालावं आणि वागावं. कारण मी सुद्धा विठ्ठल महाराज खरोखर कीर्तनकार. मी सुद्धा 33 कोटी देवांची पूजा भक्ती करणारा माणूस पहा. परंतु पहा दुःख असे आले पुष्कळ दुःख आणि त्या दुःखांना मी 17-18 वर्षापर्यंत चालवलं. किती 18 वर्षापर्यंत. किती एक पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, तीर्थयात्रा केली, पंडा पुजारी केलं, डॉक्टर उपचार केलं, तरी पण काही फायदा झाला नाही. पहा माझ्या पत्नीला शेवट 3 महिन्याची आजारी पडली माझी पत्नी. ती उठू शकत नव्हती, बसू शकत नव्हती, भोजन सुद्धा करू शकत नव्हती. आणि 3 दिवसाचा तिला करार होता. किती दिवसाचा? 3 दिवसाचा. 3 दिवसाचा. तिसऱ्या दिवशी ती म्हणायची की आज माझी सगोली तयार आहे, मला जायचं आहे. यमराज आले आहेत म्हणे
आणि बाबा सुद्धा आलेले आहेत. यमराज म्हणतो म्हणे की तुला जायचं आहे, तुला नेण्यासाठी आलो. परंतु बाबा म्हणत आहेत म्हणे महान देगे बाबा जुमदेव जी, ए यमराज उसको लेके जाने का नहीं. अरे जोपर्यंत ती शब्द देत नाही तोपर्यंत तू काय घेऊन जाऊ शकत नाही. खरोखर पाहत द्या महान देगे बाबा जुमदेवांची कृपा. मला माझी पत्नी म्हणायला लागली, हो म्हणे आपण मार्गात जाऊ काय. मी म्हटलं तुझ्या माग दुःख आहे, तू सांग, विचार कर. नाही म्हणे माझा विचार आहे मार्गात जायचं. म्हणलं ठीक आहे, परंतु बाबाला हे अगदी विचार की बाबा माझे जर दुःख 5 मिनिटात 10 मिनिटात जरी दुःख हे जात असतील तर मी मार्गात येतो. ठीक आहे बोले, दुख दूर हो जाएंगे, 5 सेकंड नहीं लगने देता बोल. बाबा असे बोलले. पहा मी शब्द दिला आणि 11 फुकाची तीर्थ बनवली आणि जसा एक एक घूट तीर्थ पेत नाही तसा एक एक भूत पळू लागला. 11 फुकाची तीर्थ पिल्यावर सगळे भूत दूर झाले. 3 महिन्याची आजारी बाई, अरे 5 सेकंदात सगळं तिचे म्हणजे दुःख दूर झाले आणि ती म्हणायला बसले मला काहीतरी आता खायला द्या म्हणे. पहा म्हणून शब्द शब्द ही भगवान है और शब्द ही शैतान है. म्हणून माझे बाबा महान आहेत आणि त्या दिवसापासून आम्ही खरोखर सुख समाधानीने जीवन जगत आहोत. आज मला 2रा वर्ष सुरुवात आहे, मी मार्गामध्ये आलेलो. कोणी म्हणते महाराज अबे तू तर कीर्तनकार माणूस न का म्हणे मार्गात गेलास, काहून गेलास. म्हणलो आता भोकरीच्या अंधार तुले का सांगू. असं आहे, मी सुद्धा कीर्तनकार घातलेला माणूस, परंतु पहा भगवंताला करायचे होते. म्हणून पहा शिवकानो, बाबांचे घात महिमा आहे, बाबाला विसरू नका. आणि आपल्यापासून आपल्या कर्मापासून दुःख आपल्या संसारात आपल्या परिवारात आणू नका. म्हणून म्हणायचं आहे सेवा करानी मानी त्याचे जीवन सुखी झाले. हो सेवा करानी मानी बाबा त्याचे जीवन सुखी झाले. दास विठ्ठल तुमच्या चरणी, दास विठ्ठल तुमच्या चरणी अन भजनासी गाई बराबरी तुम्हाला सेवकाला घडवी वाचवून आम्हाला बाबा मार्गाकडे वडावी. कुंभारा परी झुमना बाबा सेवकाला घडविले, सेवकाला घडविले, सेवकाला घडविले.